2020 भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. खर तर आजचा दिवस आपण खूप उत्साहाने आनंदाने एकत्रित येऊन एखाद्या समारंभासारखा जगातील 65 पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरा करत असतो. पण या वर्षी आपण सर्वांना माहीतच असेल, जपानमध्येच नव्हे तर वैश्विक पातळीवर कोविड-19 कोरोनामुळे होणारी भयंकर महामारी सध्या पसरलेली आहे. आणि त्याच कारणावश आपण आज हा आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम ऑनलाईन असा साजरा करत आहोत. मानवीय तथागत तथा अखंड सृष्टीचे मुक्तिदाता, विश्वभूषण, भारतीय संविधानाचे जनक तथा शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129व्या जयंती निमित्त महामानवास कृतीशील विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला मी सर्वांचे स्वागत करते. तर कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर भीमराव रावांना मानवंदना देऊन सुरू करूया. मंत्री जी, वंदना स्टार्ट करेंगे अभी. सकायम्मा मंत्री जी, वंदना स्टार्ट करेंगे. ठीक है? हाँ ठीक है. ठीक है, चले. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पानातिपादा भेषमानि सिक्खापदं समादियामि.
사마리아미 카메스민 차차라 메라마니 시카바담 사마리아미 무사와다 메라마니 시카바담 사마리아미 스라메라야 마자 파마다타나 메라마니 시카바담 사마리아미 이티피소 바가와 아라한 삼마 삼분도 비자 차랑 삼판노 승아도 로카비도 아느따로 브리사 담마사라티 사타데와 마누사남 부도 방아와티 부단 지위도 파리양 땅 사랑한가 자미 예자부다 아티타자 예자부다 아나가타 아자판나 자에분다 아항원다 미삼반다 나티아멘 사라낭 아장 부도멘 사라낭 와랑 에테나 사자와제나 오드멘 자야망아랑 읍다만게나 완대항 바다반스와르 다맘 부대요 가리또도소 부도 가마드 당마마 스와카야 토바가와토 담모산이 도도디고 아카리고 에히빠시고 바네에고 바차 담베리 담보 민즈이티 담만지비또 파리양 땅 사랑한가 자미 예자 담마 아디다자 예자 담마 안나가타 바자 반나 자에 담마 아항원다 미삼반다 나티아멘 사랑앙 아장 담모멘 사랑앙 와랑 에테나 사자와제나 오트멘 자야망아랑 으따만게나 완대함 담만 따드비당 와랑 담메요 가리또도소 담모 가마드 당마마 스파티 반노바가와토 사와가상오 으즈파티 반노방아토 사와가상오 자야파티 반노방아
パティパンのバガワとサワカさんをエリダンチャッタリプリサユガにあったプリサプンガライエサバガワとサワカさんをあふねよあふねよだきねよあっじゃりからによあぬったらんぷんじゃけたんろかさて三眼ジビとパリヤンタンサラナンガチャミye cha sangha atita cha ye cha sangha anangata acha panna chae sangha aham vandami sambandha natiyamen saranang ajang 상고멘 사라나와랑 에테나 사자와제나 오트멘 자야망아랑 으따만게나 완대항 상안자 디빙고 따망 상예요 가리도도소 상오 가마트 당마마 विश्वरत्न बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर की जय विश्वरत्न बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर की जय जय विश्वरत्न बोधिसत्व बाबा साहब अम्बेडकर की जय 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 भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम धन्यवाद लक्कन्तु साम्बदेवता साम्बबुद्धानो भावेन सदा सुते भवन्तु ते भवतु साम्बमङ्गलं लक्कन्तु साम्बदेवता साम्बधम्मानो भावेन सदा सुते भवन्तु ते भवतु तब्बमङ्गलं लक्कन्तु साम्बदेवता सब्बसङ्गनो भावेन सदा सुते भवन्तु ते सबका मंगल हो सभी का मंगल हो की हो कल्याण हो कल्याण हो कल्याण हो साध साध जय भीम जय भीम धन्यवाद भंते जी। इसी के साथ अभी कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। इसके बाद में मेन स्पीच मिस्टर जागेंद्र गुडारे जागेंद्र शायद है नहीं जालिन आहे त्याचं माईक म्यूटवर आहे। जालिन तुम्हारा माईक म्यूट पे है। जालिन ऍग्री केलं सदी
ते ऑनलाईन आहेत ना, दिसून तर राहिले. शायद सुनाई नहीं जा रहा है, मे बी. तो ठीक है, रश्मि को बोलते हैं. रश्मि भी है. ठीक है ना. हाँ सही. ओके रश्मि, तो नेक्स्ट अभी तुम्हारी हाँ. स्पीच. ठीक है ना, मेरी आवाज ठीक से सुनाई दे रही है सबको? हाँ. ठीक है. ठीक है. तो स्टार्ट करें? हाँ प्लीज. ठीक है. सभी को जय भीम, नमो बुद्धाय. आप सभी लोगों को 129वें डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जयंती की हार्दिक मंगल कामनाएं. आज मेरे स्पीच का टॉपिक है दान पारमिता. दान का मतलब होता है ऑफरिंग, और पारमिता का मतलब होता है वन ऑफ द परफेक्ट या वन ऑफ द ग्रेटेस्ट वर्च्यू. तो मैं आपको बताना चाहती हूँ कि आज जो दुनिया भर में कोविड-19 पैंडेमिक से पूरी दुनिया में हाहाकार मच गया है, दुख और मातम छाया है, और सभी लोगों की लाइफ थम गई है, किसी की जिंदगी खत्म हो गई है. ऐसे समय पर जो लोग सफर कर रहे हैं, उन्हें हम सभी लोगों के हेल्प और सपोर्ट की बहुत जरूरत है. और इसी हेल्प और सपोर्ट को बुद्ध धर्म में दान यानी ऑफरिंग कहते हैं. इसका बुद्ध धर्म में बहुत ही इम्पोर्टेंस है. तथागत बुद्ध के समय बहुत ही महान दानदाता उपासक उपासिकाएं हुए थे, जिनके नाम थे, और जिन्होंने क्या क्या दान दिया था ये भी मैं बताऊंगी, और नगर में उन्होंने दान दिया था. सबसे पहले थे राजा बिंबिसार, जिन्होंने राजगृह में वेणुवन भगवान बुद्ध को दान में दिया था. दूसरे थे जीवक, जिन्होंने राजगृह में आम्रवन दान दिया था. और तीसरे थे सुदत्त, हम उनको अनाथ पिंडक भी कहते हैं, जिन्होंने श्रावस्ती नगर में जेतवन विहार दान किया था. चौथी थी विशाखा, जिन्होंने श्रावस्ती में पूर्वाराम विहार दान दिया था भगवान बुद्ध को. और पांचवी थी आम्रपाली, जिसने वैशाली नगर में आम्रवन दान दिया था. तो दान के कौन कौन से प्रकार होते हैं? दान होते हैं 10 प्रकार के. सबसे पहला अन्नदान, दूसरा है वस्त्र दान, तीसरा है शरीर दान, चौथा है फलदान, पांचवा है सुखदान, छठा है औषध दान, सातवां है दीपदान, आठवां है दृष्टिदान, नौवां है आश्रय या निवारा दान, और 10वां है धम्मदान. इन 10 प्रकारों के दानों में धम्मदान ये सबसे श्रेष्ठ दान है. क्यों? क्योंकि जब सिद्धार्थ गौतम को बुद्धत्व की प्राप्ति हुई थी और वे तथागत सम्यक संबुद्ध बने थे. जैसे आप सभी को पता होगा तथागत का अर्थ क्या होता है. तथागत का अर्थ होता है तथ्य. तथ्य यानी जिसको हम इंग्लिश में कहते हैं फैक्ट्स, प्रोजेक्शंस या सर्कमस्टांसेस. और गत मतलब अवगत, यानी जिसे पता चल गया या जिसने उससे गेन लिया है या फिर बेनिफिट लिया है. इसका एक अर्थ होता है जो सारे तथ्यों से अवगत हो गया, यानी तथागत. और सम्यक संबुद्ध जिसको कहते हैं ग्रेट टीचर. तो हमारे जो सम्यक संबुद्ध थे वो एक बहुत ही ग्रेट टीचर थे, जिन्होंने प्रीचिंग किया और वो सभी उनकी प्रीचिंग से इंस्पायर हो जाते थे. तब जब भगवान बुद्ध सम्यक संबुद्ध को प्राप्त हुए, तब उन्होंने सोचा कि मुझे जो ज्ञान की प्राप्ति हुई है उसे मैं अपने तक सीमित ना रखकर दूसरों को उससे अवगत कराऊं. जैसे मेरा कल्याण हुआ है
दुख मुक्ति का मार्ग मुझे मिला है, वैसे ही सभी लोगों को दुख मुक्ति का मार्ग मिले और उनका सबका कल्याण हो, इसलिए उन्होंने सबको धम्मक दान दिया, यानी नॉलेज दिया, यानी ज्ञान दिया। अब हम बात करेंगे कि दान देते किस लिए है, दान क्यों, कैसे और कब दिया जाता है और इसके क्या फायदे हैं। तो पाली भाषा में एक सूत्र है, यानी सूत्र है, दानं ददन्तु सत्थाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना विराता होन्तु एतं बुद्धान शासनम्। इसका अर्थ होता है कि दान जो है वो पूरी श्रद्धा, शील, श्रद्धा यानी रिस्पेक्ट, शील यानी मोरालिटी, भावना यानी स्पिरिट, शुद्ध चेतना से यानी प्योर सेंस और कॉन्शियस से, और शुद्ध चित्त यानी प्योर माइंड से देना चाहिए। दान देने वाले और दान लेने वाले दोनों के ही मन में किसी भी प्रकार की मोह, माया, राग, द्वेष, तृष्णा, भय, आसक्ति यानी इन्फैचुएशन नहीं होना चाहिए। शुद्ध चित्त से, श्रद्धा से दान देना चाहिए और दान लेना चाहिए। दान देने वाले की श्रद्धा और लेने वाले की प्रसन्नता दोनों के मन में होनी चाहिए। कभी ये नहीं सोचना चाहिए कि दान देने वाले ने कि अरे ये तो हमारी जाति का नहीं है, अरे ये तो छोटा है, ये तो बड़ा है, ये गरीब है, अरे इसको दान देने से मेरा क्या होगा। कभी ऐसा नहीं सोचना चाहिए। या फिर कुछ लोग सोचते हैं अरे मस्त खाओ पियो मौज करो, मुझे तो मेरी बीवी, मेरे बच्चे, मेरे घर परिवार के लिए ही कमाना है और मेरा देने से भला क्या पुण्य होगा, कौन सा बड़ा पुण्य हो जाएगा। अरे धन कमाकर आसक्ति होती है, देने को जी नहीं चाहता, ये सब मेरा 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 मेरा, जिंदगी भर यही सोचता रहता है। लेकिन वो ये नहीं जानता कि इस संसार की सारी चीजें अनित्य है। अनित्य यानी मोमेंटरी यानी पेरिशिंग है, जो आज है वो कल नहीं है। पैसा इकट्ठा करके क्या करोगे, वो तो एक बहती नदी की तरह है, एक और आता है और दूसरी और अच्छे काम में लग जाता है। लेकिन अगर वो दान देता भी है तो किन किन कंडीशन या सिचुएशन में देता है, इसको हम थोड़े एग्जाम्पल के द्वारा समझेंगे। जैसे कोई व्यापारी है और उसकी दुकान में, ये पहला उदाहरण है, ये पहला एग्जाम्पल है। जैसे कोई व्यापारी है और उसकी दुकान में कोई भिखारी आता है और उसे भीख मांगता है, तो वो उसे कुछ दे देता है। लेकिन वो कैसे देता है, घृणा या द्वेष से। तो हो गया द्वेष दान, द्वेष से दिया हुआ दान। और दूसरा एग्जाम्पल है, जैसे कोई त्योहार या उत्सव है और लोग उसे चंदा मांगने आते हैं, तो वो सोचता है उसने नहीं दिया, उसने दिया और मैंने नहीं दिया, तो वो दान देता है, यानी भय या डर के मारे दान देता है। ठीक है। अभी थर्ड जो एग्जाम्पल है, अगर कहीं सिटी में कोई स्कूल, कॉलेज या हॉस्पिटल बन रहा है और उस व्यापारी के सपोज फ्रेंड ने 1000 रुपए दान दिए, तो वो सोचता है कि अरे मेरे फ्रेंड ने तो 1000 रुपए दान दिया, चलो मैं 1100 रुपए दान देता हूँ। तो ये कौन सा दान हो गया, गर्व से दिया हुआ दान। दान तो दिया है, लेकिन कैसे, गर्व से दान दिया है। ठीक है। अभी चौथा एग्जाम्पल है, अगर उसी व्यापारी ने स्कूल या कॉलेज बनाया और उसको अपना नाम दिया, तो वो सोचता है अरे अगर मेरा ही नाम नहीं रहेगा तो मेरा दान देने का क्या फायदा। तो ठीक है, ये मोह का दान हो, मोह से दिया हुआ दान। पांचवा है, कभी ये सोचकर दान देता है कि इस आदमी ने जरूरत पड़ने पर तो मुझे दान दिया था, इसलिए अब मैं देता हूँ। कभी वो छठा एग्जाम्पल, कभी ये सोचता है कि आगे मुझे भी जरूरत पड़ सकती है, इसलिए अब मैं देता हूँ ताकि ये आगे चलकर मुझे भी दान देगा। और सातवां एग्जाम्पल ये है,
ये व्यापारी यह सोचता है कि अरे ये तो भिक्षु है, भिक्षुनी है, इसके पास घर नहीं है, खाना नहीं बना सकता, इसलिए मैं दान देता हूँ। और 8वां एग्जाम्पल, या फिर वह यह सोचता है, या फिर लोग इसलिए भी दान देते हैं कि ऐसा करने से मुझे लाइफ में बहुत सक्सेस मिलेगी और मैं सक्सेसफुल हो जाऊंगा। इसका अर्थ या तात्पर्य यह है कि बिना किसी इंटेंशन के, बिना ये सोचे कि मुझे बदले में या रिटर्न में क्या मिलेगा, हमें हमेशा दान देना चाहिए। अगर किसी दुर्गुण या बुरे व्यक्ति को दान देते हैं तो वह दान ग्रहण करके फिर वो दान तो ले लेगा, लेकिन फिर से पूरे कार्य करेगा। लेकिन अगर आप किसी अच्छे इंसान को दान देते हैं तो वह भीतर से शांति पैदा करेगा और औरों के लिए भी शांति पैदा करेगा और शांति का पाठ पढ़ाएगा। इसलिए हम गृहस्थों को, गृहस्थ यानी जो फैमिली वाले हैं सभी, इसलिए हम गृहस्थों को मुक्त हस्त से, श्रद्धा से, शुद्ध चित्त से जितना हो सके दान देना चाहिए। कम है तो कम दे, अधिक है तो अधिक दे, लेकिन दे जरूर। जिसको दान दिया जा रहा है वो ये ना समझे कि मैं कितना हीन हूँ, और दान देने वाला अगर दुत्कार करके, अहंकार से, और अगर चित्त की चेतना यानी कॉन्शियसनेस अगर दूषित है, मैली है, खराब है, तो करोड़ों का दान देकर भी कोई फायदा नहीं। अहम को पिघलाकर, लोभ रहित होकर दिया हुआ दान ही सच्चा दान होता है। और इस 10 प्रकार के दान से दुख का नाश होता है तथा आयु, वर्ण, बल और सुख की प्राप्ति होती है और सुखी जीवन जीते हैं। हम अभी जिस प्रकार से पूरी दुनिया में फैली हुई महामारी देख रहे हैं, उसी प्रकार तथागत बुद्ध के जीवन काल में भी वैशाली नाम का एक नगर था। तो उस वैशाली नगर में अनाज की कमी की वजह से और बारिश के अभाव से वहां पर भी महामारी पैदा हो गई थी और एक संसर्गजन्य रोग यानी कंटेजियस डिसीज फैल गया था। तब तथागत बुद्ध ने पाली भाषा में रतन सुत्त कहा था। इसका अर्थ होता है मेरा और दूसरों का सुख हो, मंगल हो और कल्याण हो। ये जो हमने 10 प्रकार के दान के बारे में अभी हमने देखे, वो एक्चुअली में 10 पारमिताएं हैं और एक पारमिता पूरी होने के लिए कई साल लग जाते हैं। तब कहीं जाकर तथागत सम्यक संबुद्ध इस धरती पर जन्म लेते हैं। यानी एक पारमिता पूरी होने के लिए बहुत साल लग जाते हैं और कई बोधिसत्व का जन्म होता है। तब जाकर जब वो पूरी पारमिताएं पूरी हो जाती है, तब जाके तथागत बुद्ध का इस धरती पे जन्म होता है। अगर आपको पता करना है कि कितने साल लगते हैं, तो आप नंबर 1 के पीछे 22 जीरो लगा सकते हैं। तो उतने साल लगते हैं इस धरती पर बुद्ध का जन्म होने के लिए। तथागत ने कहा था कि इस धरती पर क्रांति और क्रांति होती रहेगी, यानी रेवोल्यूशन और काउंटर रेवोल्यूशन होता रहेगा। और उसी का परिणाम आज हम पूरी दुनिया में कोविड-19 बीमारी के रूप में देख रहे हैं। इसलिए मैं आप सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि आप सभी लोग शुद्ध चित्त से, चेतना से, मुक्त हस्त से दान दें और हमेशा देते रहें। जितना संभव हो सकता है देते रहें, हमेशा ही देते रहें। और मैं सभी यहाँ अटेंडिस जितने भी है हमारे यहाँ पर, सभी से रिक्वेस्ट करती हूँ कि आप सब लोग अपने अपने हाथ जोड़े, आंख बंद करें, और जो लोग भी, चाहे वो दुनिया के किसी भी कोने में हो, जो कोविड-19 बीमारी से ग्रस्त है, दुखी है, लाचार है, कष्ट झेल रहे हैं, या फिर जिन्होंने अपनी इस बीमारी की वजह से जिंदगी खो दी है, उन सभी की मंगल कामना के लिए हम रतन सुत्त कहेंगे। मैं बोलूंगी, आप सुनिएगा सिर्फ। वैसे तो ये रतन सुत्त बहुत ही बड़ा है, लेकिन मैं सिर्फ 3 रत्न यानी बुद्ध, धम्म और संघ का ही उच्चारण करूंगी।
और बाद में उसका अर्थ भी बताऊंगी आप लोगों को। तो आप सभी लोगों से निवेदन है कि प्लीज आप जहां भी बैठे हैं वहां पर हाथ जोड़े और आंखें बंद करें। मैं रत्न सूत्र बोलूंगी। ओके। यानी ध भूतानि समागतानि ब्रह्माणि वायानि वन्तरिक्षे तथागतं देवमनुस्सपूजितं बुद्धं धम्मं संघं नमस्साम। सुवत्थी होतु सुवत्थी होतु सुवत्थी होतु। इसका इंग्लिश में मीनिंग होता है whatever beings are assembled here, whether terrestrial or celestial, we salute the Buddha, Dhamma and Sangha, honored by men and women, may there be happiness। इसका हिंदी में अर्थ होता है जो इस भूतल पर, पृथ्वी तल पर और अंतरिक्ष के जो प्राणी यहाँ एकत्रित हुए हैं, देव मनुष्य जैसे, देव मनुष्य यहाँ पर कोई हिंदू धर्म का देव नहीं है। देव मनुष्य बोलते हैं बहुत ही ग्रेट पर्सन को। देव मनुष्य जैसे पूजनीय तथागत के बुद्ध को, धम्म को, संघ को हम नमस्कार करते हैं और सबका कल्याण हो, मंगल हो, सुखी हो, सभी प्राणी सुखी हो, मंगल हो और सबका कल्याण हो। साधु साधु साधु। एक बार फिर मैं आप सभी को 129वें भीम जयंती की हार्दिक मंगल कामना देती हूँ और आपने मुझे इतने शांत चित्त से सुना, इसलिए धन्यवाद करती हूँ। जय भीम, जय प्रबुद्ध भारत, जय भीम। धन्यवाद रश्मि। अहम को पिघला कर दिया हुआ दान ही सच्चा दान है। वाकई इस भौतिक दुनिया की मोह माया में स्वयं में सीमित ना होके मन के सभी द्वेषों को तिलांजलि देके दिया गया दान ही सच्चा ध्यान। धन्यवाद इस बहुत अच्छी स्पीच के लिए। आशा है कि आप सभी ने दान की अहमियत को समझा होगा और इस कठिन समय में ज़्यादा से ज़्यादा हम अपने लोग तक पहुंच सके और उनकी मदद कर सकें, यह सभी ने प्रण भी लिया होगा। इसके बाद में एक बार फिर से जागिंदर गुराड़े को आमंत्रित करूंगी कि वो अपनी मेन स्पीच दे। मिस्टर जागिंदर गुराड़े। हाँ, जय भीम। जय भीम। आवाज येतो माझा? हो येत आहे। हॅलो, हो येतो आहे। व्हिडिओ चालू करायचा? करू शकते जालिन। सर्वांना जय भीम। सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी अशी आशा करतो की तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती या महामारीमध्ये सुद्धा निरोगी आणि चांगल्या प्रकारे जीवन जगत असाल आणि तुमचे कुटुंबीय तसेच तुमच्या आप्तेष्टातील इतर मंडळी भारतामध्ये किंवा इतर कुठल्याही देशामध्ये असतील तेही सुरक्षित आहेत अशी मी आशा करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। बहुजन हिताय बहुजन सुखायचा नारा देऊन संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बाबासाहेबांचे दुसरे गुरु संत कबीर त्यांच्या कायमधून सांगतात, अति का भला न बोलना अति की भली न चूक, अति का भला न बरसना अति की भली न चूक। याचा अर्थ असा होतो की खूप सारी बालिश बडबड करणे सुद्धा योग्य नाहीये, परंतु अगदी कोणीतरी काहीही बोलत असेल ते ऐकून घेणंही तेवढं चांगलं नाही। जसं की खूप सारा पाऊस पडला तर तेही चांगलं नाही आणि खूप सारं ऊन पडलं तर तेही चांगलं नाही। तर आपल्या बोलीमध्ये बॅलन्स असला पाहिजे असे आपल्या गायतून सांगणारे संत कबीर। आणि 14 एप्रिलच्या अगोदर 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती झालेली अशा महान क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
194 जयंतीनिमित्त सुद्धा मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. मोजू तळी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची. तुम्ही देवळी नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होता. महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या आजच्या भाषणाला सुरुवात करतो. तर ऍक्च्युली कालपर्यंतच्या स्क्रीनवरती स्पीच मध्ये असं लिहिलं होतं की डॉक्टर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर स्पीच द्यायचं. तर मला असं वाटलं होतं की आता आंबेडकरांबद्दल म्हणजे एवढी माहिती सारी इंटरनेटवर आहे आणि ऑलरेडी ज्यांना माहिती आहे त्या लोकांसमोर बोलायचं म्हणजे काय बोलावं थोडंसं कठीण झालं होतं. पण आज हेडिंग व्हॉलेंटरी स्पीच असल्यामुळे मला थोडंसं बरं वाटतं की ठीक आहे काही बोलू शकतो जे आपल्याला माहिती आहे त्यापैकी. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता बाबासाहेबांबद्दल जी माहिती नव्हती ती आता इंटरनेट आणि आपण जगामध्ये कानाकोपऱ्यात आपली लोक गेल्यामुळे बरीचशी जी माहिती नव्हती ती म्हणजे दरवर्षी आपण भाषणं वगैरे इतर गोष्टीतून ऐकून आपल्याला माहीत झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे विद्वान होते हे आपल्याला माहिती आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जपानमध्ये जापानीज लोक त्या काळामध्ये बाबासाहेब हयात असताना एक जागतिक दर्जाचे विद्वान म्हणून मानत होते आणि जपान गव्हर्नमेंट आणि जपानच्या काही NGO बाबासाहेबांना त्यांच्या देशामध्ये त्यांचं जागतिक कीर्तीचं भाषण किंवा त्यांचं उद्बोधन त्यांच्या लोकांना व्हावं म्हणून बाबासाहेबांना आमंत्रित करत होते. ही गोष्ट मला काल थोडंसं काय बोलावं हे सर्च करताना माहीत पडली, बाकीच्यांना कदाचित अगोदर माहीत असेल. तर त्याबद्दल एक रेफरन्स मी तुम्हाला म्हणजे जसंच्या तसं वाचून दाखवतो. एक पुस्तक आहे धनंजय किरणचं, म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस फ्रीली इतरत्र अवेलेबल नव्हते त्यावेळेस हे पुस्तक फार इतरत्र ठिकाणी विकल्या जायचं आणि बऱ्याच लोकांकडे ते अवेलेबल असायचं. तर त्या रेफरन्स मधून मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो जसंच्या तसं. त्याच्यामध्ये जी नावं आहेत जपानी लोकांची ते थोडंसं अपभ्रंश झालेला असू शकतो. त्या काळामध्ये जसं त्याचा उच्चार वाटला तसं त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे जसंच्या तसं मी वाचतो. थोडा सारांश जो आहे तो बाजूला ठेवून मी डायरेक्ट मुद्द्यापासून वाचतो. डॉक्टर आंबेडकरांनी 1955 सालच्या आरंभी दुसरी एक घोषणा केली. भारतात बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी बंगलोर येथे एक बौद्ध सेमिनारी काढायचे त्यांनी ठरवले. या सभेच्या इमारतीसाठी म्हैसूरच्या महाराजांनी जेव्हा जून 1954 मध्ये आंबेडकर त्यांना भेटले तेव्हा 5 एकर जागा देण्याचे मान्य केले होते. ब्रह्मदेशाला दिलेल्या 2 भेटीतून ही गोष्ट निष्पन्न झाली होती. जागतिक बौद्ध मंडळ आणि बौद्ध शासन मंडळ या 2 संस्थांनी आंबेडकरांना आर्थिक आणि तांत्रिक मदत देण्याचे अभिवचन दिले होते. लवकरच वर्गणी गोळा करावयास आपण बाहेर पडू अशी त्यांनी घोषणाही केली. सेमिनरी सभेच्या आसपास देवळे आणि वर्ग यांची सोय करण्यात येईल. तेथे एक मोठे वाचनालय, शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधक पंडित यांच्यासाठी एक धर्मशाळा आणि जगातील निवडक पंडितांनी बौद्ध धर्मावर लिहिलेले ग्रंथ छापण्यासाठी एक मुद्रणालय अशी व्यवस्था अशी त्यांनी जाहीर केली. ही घोषणा करण्यापूर्वी टोकियोतील डॉक्टर फिलिक्स वायली यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू होता. टोकियो येथे होणाऱ्या गोलमेज परिषदेत आंबेडकरांनी भाग घेऊन भारतीय तत्वविचाराचे मूळ या विषयावर बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांच्या संदर्भात एक प्रबंध वाचावा अशी आंबेडकरांना विनंती केली होती. टोकियोत भरणाऱ्या परिषदा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संपर्क सभा या संस्थेच्या विद्यमाने भरवल्या जाणार होत्या. ही संस्था जपानी सरकारच्या पाठिंब्याने निघालेली होती. तुम्ही या गोलमेज परिषदेत भाग घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे. भारतातील एक बौद्ध पुढारी म्हणून तुमचे नाव जपानमध्ये सर्वत्र विख्यात आहे. जे त्या काळात 1955 मध्ये बाबासाहेब हयात असतानाची ही गोष्ट आहे. भारतातील एक बौद्ध पुढारी म्हणून तुमचे नाव जपानमध्ये सर्वत्र विख्यात आहे. तुमची जागतिक कीर्ती आमच्या कार्याला जागतिक महत्व देईल. म्हणजे जपानमधील जी संस्था होती ती संस्था इतरत्र सामाजिक कार्य करत होती, परंतु जर बाबासाहेबांची जागतिक कीर्ती जर त्यांच्या कार्याला जर लाभली तर ते जे कार्य जपानमध्ये करत आहेत त्यांच्या कार्यालाही जागतिक महत्व येईल असे त्यांना वाटत होते. आणि असे डॉक्टर फिलिक्स वायली यांनी आंबेडकरांना लिहिले. डॉक्टर फिलिक्स यांनी आपल्या पत्रात आंबेडकरांकडे अशी विचारणा केली की ज्या अमेरिकन श्रीमंत बाईने तुम्हाला बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पैसे देऊ केले आहे ती बाई बंगलोर येथे निघणाऱ्या संस्थेमध्ये
सांस्कृतिक इतिहास, तत्वज्ञान आणि धम्म यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी त्या पैशाचा उपयोग करावयास देईल की नाही. म्हैसूरच्या महाराजांकडून आंबेडकर जमीन मिळवू शकली की नाही याविषयी त्यांनी पत्रातून विचारणा केली. मुंबईतील कौन्सिल जनरल यांनी जपानच्या परराष्ट्रीय खात्याच्या आदेशानुसार आंबेडकरांना एक पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले की जपान आणि भारत यांमध्ये विद्यार्थ्यांची देवघेव करण्याची शक्यता आहे की काय, आणि तसे जर झाले तर भारतातील जपानी विद्यार्थ्यांचा सर्व खर्च जपानमधल्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संपर्क सभा या संस्थेकडून करण्यात येईल, आणि जपानमधील भारतीय विद्यार्थ्यांचा खर्च बंगलोर येथे जी आंबेडकरांच्या सल्ल्यावरून भारत जपान सांस्कृतिक सभा स्थापन होईल तिच्या वतीने करण्यात येईल. आपल्या पुढील पत्रात जपानी कॉन्सुलर जनरल यांनी आंबेडकरांना असे सुचविले की आंबेडकरांनी डॉक्टर फिलिक्स वायली यांची जेवणा खाण्याची आणि राहण्याची व भारताला परत येण्याच्या तिकिटाची सोय करावी. म्हणजे कॉन्सुलर जनरलने सांगितले आंबेडकरांना. आंबेडकरांनी असे उत्तर दिले की डॉक्टर फिलिक्स यांना सहाय्य करण्यासाठी मी असमर्थ आहे आणि तो खर्च करील असा कोणीही माणूस येथे आढळत नाही, म्हणजे भारतामध्ये आढळत नाही, कारण बौद्ध धर्माचे कट्टर अनुयायी या देशात जवळजवळ नाहीत. ही 1955च्या आधीची गोष्ट आहे. आंबेडकरांनी डॉक्टर फिलिक्स यांना कळवले की तुम्ही उल्लेखिलेली अमेरिकन बाई ही बौद्ध नाही, तिला बौद्ध धर्माची गोडी नाही. त्यावर डॉक्टर फिलिक्स यांनी आंबेडकरांना अशी सूचना केली की बौद्ध धर्माचा आणि जैन धर्माचा अभ्यास करण्यासाठी बंगलोर येथे उभारण्यात यावयाची ती संस्था पुण्यातच स्थापन व्हावी असा आग्रह धरणाऱ्या रतनचंद हिराचंद यांना भेटावे. पुण्यामध्ये हा जो रतनचंद नावाचा व्यक्ती होता त्याला बाबासाहेबांनी भेटावे अशी जपानी गृहस्थाने बाबासाहेबांना विनंती केली. तथापि पुणे हे प्रतिगामी ब्राह्मणांचे केंद्र असल्यामुळे आपल्याला कार्यासाठी ते स्थूल अनुकूल नाही अशी डॉक्टर फिलिप्स यांनी भीती व्यक्त केली. जे डॉक्टर फिलिप्स हे जपानीज आहेत त्यांनी त्यावेळेस ती भीती व्यक्त केली. ज्याप्रमाणे टोकियोत एक संस्था उभारण्यात आली आहे त्याप्रमाणे भारत जपान संस्था भारतामध्ये उभारण्याचा डॉक्टर फिलिप्स यांचा उद्देश होता. ऍक्च्युली त्यावेळेस लेखकाने भारताचं हिंदुस्थान असं त्याच्यामध्ये टाईप केलंय, परंतु म्हणजे हिंदुस्थान सध्या उच्चारणं योग्य मानत नाही म्हणून त्याला मी भारत असं उच्चारतोय. भारताला उभारण्याचा डॉक्टर फिलिप्स यांचा उद्देश होता. त्याप्रमाणे त्यांनी पंडित नेहरू व डॉक्टर राधाकृष्णन यांना याविषयी पत्रे सुद्धा लिहिली. बँक ऑफ जपानचे राज्यपाल हिसोटा इथिनाता हे नाव आहे, हे त्यावेळी टोकियोतील भारत जपान संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांनी डॉक्टर फिलिप्स यांना असे लिहिले की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपान्यांची भारतामध्ये जप्त केलेली मालमत्ता जपानी मालकांना भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू देऊ इच्छित आहेत. मात्र त्यांची अट अशी आहे की त्या पैशातील काही भाग भारत आणि जपान यामध्ये निकटचे सांस्कृतिक संबंध जोडण्याच्या कामी खर्च करण्यात यावा. डॉक्टर आंबेडकरांनी त्यावेळेस असे उत्तर दिले की भारत पूर्वीप्रमाणे आताही बुद्धाच्या पुनरागमनाला अनुकूल नाही. एप्रिल 1955 मध्ये डॉक्टर फिलिप्स आंबेडकरांना 2 जपानी विद्वानांच्या समेत भारतात येऊन भेटले. म्हणजे त्याच वेळेस 1955 मध्येच एप्रिल महिन्यामध्ये डॉक्टर फिलिप्स हे जपानवरून त्यांच्या 2 विद्वान मित्रांसोबत भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येऊन भेटले. डॉक्टर फिलिप्स यांच्या मुंबईतील भेटीत एक प्रकरण घडले. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर बौद्ध धर्मावर भाषण करीत असताना डॉक्टर फिलिप्स यांनी काही विधाने केली. ती विधाने काय आहेत ते याच्यामध्ये लिहिलेली नाहीत, पण त्यांनी काही विधाने केली. पाहुण्यांचे आभार मानत असताना सिद्धार्थ महाविद्यालयातील इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर केनी यांनी डॉक्टर फिलिप्स यांच्या विधानांवर जाता जाता टीका केली. त्याचा परिणाम असा झाला की सिद्धार्थ महाविद्यालय हे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय असल्यामुळे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे त्यांनी डॉक्टर केनी यांना प्राध्यापक पदावरून दूर केले. प्राध्यापकाच्या बडतर्फीला प्राध्यापकाने पाहुण्यांचे आभार मानताना सभेचे शिष्टाचार पाळले नाहीत. हे कारण झाले की पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर यांना डॉक्टर केनी यांनी केलेली बौद्ध धर्मावरील टीका सहन झाली नाही, म्हणून त्यांना बडतर्फी मिळाली. हे समजणे कठीण आहे. जे बडतर्फी नेमकी कशामुळे झाली हे समजणे कठीण आहे असे हे लेखकाने लिहिले. परंतु आपल्याला यावरून एक गोष्ट अशी लक्षात येते की बाबासाहेब जागतिक दर्जाचे विद्वान आहेत हे तर आपल्याला माहितच आहे, परंतु जपानी सरकार आणि जपानी विविध संस्था बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी खूप इच्छुक होते.
परंतु बाबासाहेबांची त्यावेळेसची परिस्थिती आणि त्यावेळेस बौद्ध धर्मामध्ये कोणीतरी असा दानशूर माणूस त्या लोकांच्या विजा स्पॉन्सरशिपचा सर्व खर्च उचलण्यासाठी कोणी त्यांना भेटलं नसल्यामुळे त्यांना भेटीला बोलवता आलं नाही. परंतु नंतर ते दोघे जण स्वखर्चाने आले. परंतु कोणीतरी केनी या प्राध्यापकाने काहीतरी वेगळं बोलल्यामुळे त्याची ती भेट चांगल्या प्रकारे त्याचं फलित निघालं नाही असं एवढ्या गोष्टीवरून येते. त्याच्यापुढे नंतर गृहमंत्री वगैरे वगैरे बरंचसं काही लिहिलेलं आहे. अगदी वेळेवर हे मला सापडल्यामुळे माझा रिसर्च याच्यावर पूर्णपणे झालेला नाही. पण जे खास म्हणजे मी खूप असं वाचक नाही, परंतु जे वाचक असतील त्यांनी याच्यावर अजून थोडंसं संशोधन करून जर काही शोधून काढलं तर तेही आपल्यासोबत शेअर केलं तर अगदी चांगलं होईल. तर माझ्या भाषणाचा महत्वाचा एवढाच मुद्दा मला सांगायचा होता. बाबासाहेबांबद्दल बरीचशी माहिती आपल्याला ऑलरेडी असल्यामुळे बाबासाहेबांनी काय काय कार्य केले आणि काय काय आपल्याला सांगितलेलं आहे, कसं वागायला पाहिजे वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असल्यामुळे माझ्यासारख्या लहान माणसाने आपल्याला संबोधणे मला काही योग्य वाटत नाही. ही गोष्ट थोडीशी नवीन असल्यासारखी मला वाटली म्हणून मी तुम्हाला सांगितली. ज्यांना ऑलरेडी माहित असेल चांगली गोष्ट आहे, ज्यांना नसेल माहित त्यांच्या माहितीसाठी मी हे थोडं सांगितलेलं आहे. तर महत्वाचा मुद्दा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे काही छोट्या गोष्टी मला थोडंसं बोलण्याची संधी मिळालीच आहे तर थोडंसं बोलतोय. आताच आपण रश्मीत ऐकून बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यामध्ये दान पारमितापैकी सगळ्यात चांगलं दान कशा प्रकारचं असते, कशा प्रकारे आपण दान द्यायला पाहिजे वगैरे आपण आत्ताच ऐकलेलं आहे. त्याला एक जोडून मला एक गोष्ट सांगायची म्हणजे सगळ्यांना ती गोष्ट माहित नाही किंवा माहित नसेल असं मी अजिबात गृहीत धरत नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे किंवा काही जणांचा असा गैरसमज असतो किंवा काही जणांना समजण्यात थोडं कठीण होते. तर बरेच जणांना असं वाटतं की एखाद्या गोष्टीशी असहमत असणे म्हणजे ती निगेटिव्ह थिंकिंग आहे. निगेटिव्ह थिंकिंग आणि असहमतता असणे किंवा एखाद्या गोष्टीला रिजेक्शन दाखवणे याचा संबंध डायरेक्टली नाही असं मला वाटतं. उदाहरणार्थ समजा आपण एखादा प्रोजेक्ट चालू करायचा असं ठरवलं. उदाहरणार्थ बऱ्याच जणांनी असं म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये डिस्कशन चालू आहे आणि सगळ्यांनी ठरवले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक एक्झाम्पल देतो मी, आंबेडकरांची जयंती यावर्षी घ्यायचीच नाहीये. परंतु मीच असा एक म्हणतो की घ्यायची आहे. म्हणजे मी विरोध करतो सगळ्यांना. मी विरोध करतो म्हणजे माझी थिंकिंग निगेटिव्ह असं होत नाही. याचं सांगण्याचं कारण असं आहे की मागच्या 1-2 मीटिंग चालू असताना मला एक अशी म्हणजे कोणीही पर्सनली घेऊ नये, कोणीतरी एक जणांनी असं सांगितलं की एका विशिष्ट प्रोजेक्टला माझा विरोध आहे तर त्याच्यावर असं एक इमिजिएट रिप्लाय सुद्धा अगदी विचार न करता माझं असं म्हणणं आहे की द्यायला नाही पाहिजे. एखाद्याने एखादं मत दर्शवलं त्याच्यावर त्याचा वेगळा विचार असू शकतो, त्यांची थिंकिंग लेवल वेगळी असू शकते, आपली थिंकिंग लेवल वेगळी असू शकते. आपण विचार काय करतो ते आपल्याला माहित आहे, कारण एव्हरीबडी इज युनिक इन द युनिव्हर्स हे आपल्याला माहितच आहे. त्याच्यामुळे त्याच्या रिॲक्शनवर आपण लगेच त्याला असं दुय्यम दर्जाची रिॲक्शन द्यायला नाही पाहिजे असं मला आवर्जून वाटते. आणि अजून एक गोष्ट सांगायची की म्हणजे आपल्या जे समोर ऐकते त्यांच्यासाठीच नाही की बरेच जण असं बोलता बोलता एकदम जज होऊ पाहतात, म्हणजे एखाद्या गोष्टीला डायरेक्ट जज करतात. उदाहरणार्थ लिहिता लिहिता असं कोणी असं डायरेक्ट बोललेलं नसते पण त्यांना असं वाटते म्हणून ते डायरेक्ट जजमेंट देऊन टाकतात. की उदाहरणार्थ एखादा प्रोजेक्ट म्हणा किंवा अजून एखादी गोष्ट ठरलेली आहे आणि एखाद्याने म्हटलं की नको मला ते आवडत नाही तर लगेच त्याचा रिप्लाय द्यायचे की त्यांना असं वाटत आहे की बा आपल्या खिशातले पैसे जातील वगैरे म्हणून त्यांना असं वाटत आहे. तर तुम्ही असं जजमेंट कसं काय देऊ शकता की त्याला असं वाटते म्हणून त्याने नाही म्हटलं. कदाचित त्याचा वेगळा विचार असू शकतो ना. त्या विचाराशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल, मीही सहमत असेल किंवा नसेल, परंतु डायरेक्ट जजमेंट कोणाच्या थिंकिंगवर घेऊ नये असं मला वाटतं. तर तिसरा मुद्दा मला एक आभार मांडायचा आहे. रश्मीताईने आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये शेवटची गोष्ट जी दानाची सांगितलेली आहे. तर या कोविडच्या महामारीमध्ये सर्वांनी जे दान दिलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांनीच एकमेकांचे आभार मानले आहेत. मी सुद्धा पर्सनली सर्वांचे आभार मानतो. प्रज्वलित सामातीकडे इंडियामध्ये जाऊन खूप सारे रात्रंदिवस माहित नाही पण खूप सारे कष्ट घेताना ते दिसत आहेत. त्यांचेही सर्वांनी आभार मानले. मी सुद्धा माझ्याकडून आभार मानतो आहे. तर गर्वाने नाही पण एक माहितीसाठी म्हणून सांगतो की मी
स्वतः पर्सनली बाहेरच्या अकाउंटमध्ये त्या कोविडमध्ये दान जरी डायरेक्ट ट्रान्सफर केलेलं नसेल तरी एका वेगळ्या मार्गाने मीही दान म्हणजे अगदी इतरांनी सगळ्यांनीच केलं असणारच, पण गैरसमज नको म्हणून एकदाच सांगून टाकतो की मीही केलेलं आहे. आणि मला सांगायला अभिमान एवढ्यासाठी वाटेल की त्या लिस्टमध्ये जी लिस्ट मी बघितलेली आहे त्या अमाऊंटमध्ये सगळ्यात जास्त अमाऊंट मी ऑलरेडी पाठवलेलं आहे. खंत मला अशी वाटत आहे थोडीशी की मी बाहेमधूनही थोडं पाठवायला पाहिजे होतं, पण त्याच्यामध्ये मी अजून सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे की कोविडमध्ये जे सध्या ग्रस्त लोक आहेत, सध्याची परिस्थिती पाहिजे तेवढी बिकट नाही, परंतु माझा एक ग्रामीण भागातील काही व्यक्तींसोबत संवाद झाला. सोबतच माझ्या वडिलांसोबत मी काल परवा बोललो. माझा आवाज मला इको येतोय, काहीतरी प्रॉब्लेम झाला का? नाही, आता बरं आहे. येतोय आवाज? हा, बरं आहे. हा. तर एक रिक्वेस्ट अशी करायची होती की आता सध्या एप्रिल महिना आहे आणि इंडियामध्ये एप्रिल एंड पर्यंत लॉकडाऊन सांगितलेलं आहे, परंतु एप्रिल एंड नंतरही लॉकडाऊन जरी समजा उघडलं, जर मे महिन्यामध्ये जर संपूर्ण दळणवळण जर व्यवस्थित झाली नाही तर मोठ्या शहरामधील लोकांना थोडासा दिलासा मिळू शकतो. परंतु मला अशी माहिती मिळाली की जे छोटी शहरं आहेत आणि जे तालुका लेवलची शहरं आणि खेडेगाव आहेत त्या लोकांना जून आणि जुलैमध्ये खूप जास्त गरज पडणार आहे आपल्या मदतीची. कारण त्याची बरीचशी आहेत, तर त्यावेळेस आपण नंतर आपल्याला यावर बऱ्याचशा मीटिंग घ्याव्या लागतील. जर आपण याच्यामधून सावधपणे व्यवस्थितपणे जर सुटलो तर आपलं जे आतापर्यंत जे आपण कर्तव्य पार पाडले याही पेक्षा खूप मोठं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं आहे. तर साधारणपणे मी थिंकिंग केल्याप्रमाणे मला असं वाटतं की आपण नेहमीच दान देत आलेलो आहे वेगवेगळ्या मार्गाने, पण ह्या वेळेस आपल्याला खूप मोठं मन करावं लागेल. आणि ऍटलिस्ट ह्या वेळेस बाबासाहेबांनी आपल्याला 20% रक्कम सांगितलेली आहे, परंतु आपल्या वर्षभराच्या ऍटलिस्ट 2% रक्कम तरी मी देणार. याच्यासाठी माझं असं म्हणणं नाही की सगळ्यांनी बाहेमध्येच द्या, ज्यांना ज्यांना जशा प्रकारे द्यायचंय तशा प्रकारे द्यावी. मी तर ठरवलेलं आहे आणि इतर सर्वांनी ठरवा, आणि ही काळाची गरज पडणार आहे. कारण मी थोडस या 3-4 दिवसामध्ये म्हणजे मागच्या वीकेंडला थोडंसं बोललेलो आहे खेडे विभागात आणि माझ्या वडिलांसोबत. माझे वडीलही थोडेसे खेड्यात राहिले होते, त्याच्यामुळे त्यांना थोडस जून जुलैमध्ये कशा प्रकारे अडचणी येऊ शकतात हे त्यांनी मला थोडक्यात थोडंसं सांगितलेलं होतं. तर ह्यावर आपण बोलूया नंतर कधीतरी मीटिंगमध्ये. परंतु फक्त आजचा दिवस खूप चांगला दिवस आहे. आपलं सगळ्यांचं मन या दिवशी खूप दररोजच्या पेक्षा आणखी जास्त पवित्र होते. आणि आताच रश्मीताईने सुद्धा दान पारिमाताबद्दल खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहितीही दिलेली आहे. त्यामुळे मी ठरवलेलं आहे, आपण सर्वांनीही ठरवा, आपल्या 1 वर्षाच्या पगाराचा कमीत कमी 2% रक्कम ही आपल्याला या महामारीतून ज्या लोकांना त्रास होत आहे त्यांच्यासाठी दान करायचं आहे. एवढं आवाहन करून मी भाषणाला विलंब करतो. सगळ्यांनी माझं ऐकून घेतलेलं आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि पुनश्च एकदा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 124व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो. जय भीम. जय भीम. धन्यवाद झाल्याबद्दल. यापुढे कार्यक्रमाला पुढे नेताना मी प्रवीणला रिक्वेस्ट करेल की त्यांनी जी क्विज प्रिपेअर केली आहे त्याबद्दल सर्वांना